गलेलठ्ठ पगार असताना सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा 1,500साठी मोह सुटत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्या 2,500पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रकरण आता उघडकीला आलंय। 2,652 लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे। जवळपास 1.25 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे। या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकीचे तब्बल 3,58,00,000 रुपये लाटलेले आहेत। हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींकडून वसुली करण्यात येणार आहे। सामान्य प्रशासन लवकरच सर्व विभागांना या संदर्भातले आदेश देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 2,652 सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीनंतर 2,500हून अधिक कर्मचाऱ्यांनी लाडकीचे पैसे लाटल्याचं समोर आलंय। ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत 9 महिन्यांमध्ये प्रत्येकी 13,000हून जास्त लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे। अजून 6 लाख कर्मचाऱ्यांनी अशाच पद्धतीने त्यांची तपासणी केली जाणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही असा शासन निर्णय आहे। लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून त्यामुळे वसुली केली जाणार आहे। सामान्य प्रशासन लवकरच प्रत्येक विभागाला या संदर्भातला आदेश देणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर या संदर्भात गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे। सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत, ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत, असे काही भगिनी असतील। मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल।